दिनांक 7 मेला कोल्हापूर लोकसभेचे मतदान पार पडले आणि आता संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी होणार आहे। कोल्हापूर मतदारसंघाची मतमोजणी रमणमाळा येथील धान्य गोदामात, तर हातकणंगले मतदारसंघाची मतमोजणी राजाराम तलाव येथे जलसंपदा गोदामात होणार आहे। यासाठी परिसरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत। पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी याबाबतची माहिती जाहीर केली आहे। मंगळवारी तारीख 4 पहाटे 5 वाजल्यापासून हे बदल लागू होणार आहेत। सीपीआर चौक ते कसबा बावडाकडे जाणारे सर्व वाहनांवर महावीर कॉलेज चौक येथे प्रवेशबंदी करण्यात आली आहे। या मार्गावरील वाहनांनी पाटलाचा वाडा, कलेक्टर ऑफिस चौक मार्गे पुढे सोयीनुसार मार्गस्थ व्हावे। पितळी गणपती चौक ते एसपी ऑफिस चौक जाण्यास व येण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना पितळी गणपती या ठिकाणी प्रवेश बंद आहे। वाहनांनी धैर्यप्रसाद चौक, सर्किट हाऊस मार्गे पुढे सोयीनुसार मार्गस्थ व्हावे। कसबा बावड्याकडून पोस्ट ऑफिस मार्गे सीपीआर कडे जाणाऱ्या सर्व वाहनांना 4 क्रमांक फाटक येथे प्रवेश बंद आहे। या वाहनांनी लाईन बाजार चौक, सर्किट हाऊस मार्गे पुढे मार्गस्थ व्हावे। रमणमाळ्यातून येऊन ड्रीम वर्ल्डच्या पाठीमागे रस्त्याने धोबीकट्टापर्यंत ये जा करण्यासाठी, तसेच रमणमाळा येथील पवार बंगल्याकडून धान्य गोदामाकडे जाण्यास, तसेच रमणमाळा येथील पवार बंगल्याकडून धान्य गोदामात जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनास बंदी आहे। रमणमाळा परिसरातील स्थानिक रहिवाशांनी येण्या जाण्यासाठी 100 फुटी रोडचा वापर करावा। रमणमाळा 100 ठाण जावडेकर सोसायटी तसेच शाहू हायस्कूल परिसरातील लोकांनी येण्या जाण्यासाठी पोलो ग्राउंड, छत्रपती शाहू हायस्कूल, महावीर कॉलेज किंवा प्राणी संग्रहालय पाठीमागील फाटक ते महावीर कॉलेज या मार्गाचा वापर करावा। सरनोबतवाडीकडून राजाराम तलाव मार्गे छत्रपती शिवाजी विद्यापीठकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना सरनोबतवाडी अंडरब्रिज येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे। या वाहनांनी उजळाईवाडी अंडरब्रिज, शाहू टोल नाका मार्गे पुढे सोयीनुसार मार्गस्थ व्हावे। सरनोबतवाडी गावचे रहिवासी यांची वाहने वगळून हायवे कॅन्टीन चौक, सरनोबतवाडी नाका, राजाराम तलाव मार्गे हायवेला जाणाऱ्या सर्व वाहनांना सरनोबतवाडी टी पॉइंट येथे प्रवेश बंदी करण्यात येत आहे। या वाहनांनी शाहू टोल नाका मार्गे पुढे सोयीनुसार मार्गस्थ व्हावे। लाईव्ह महाराष्ट्र 9 कोल्हापूर।